1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसतोय असा गंभीर आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे। मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत असून ही लढाई राष्ट्रवादीची शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच, मात्र ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली आहे असा टोलाही उपाध्ये यांनी लगावलाय। तर आपला या व्यक्तीशी काही संबंध नाही, आपल्या प्रचार रॅलीत अनेक जण आपलं स्वागत करतात आणि त्यापैकीच हा कोणीतरी एक असावा, आपण अशा कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही असं म्हणत सारे आरोप अमोल कीर्तीकरांनी फेटाळून लावलेत। ही अत्यंत धक्कादायक आणि मतांच्या राजकारणासाठी मतांसाठी उभाठा उद्धव ठाकरे कुठपर्यंत चाललेत। एकीकडे 92च्या दंगलीमधलं सगळ्याला आपल्या बॉम्बस्फोटाच्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर एक मोठी भूमिका माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या रक्षणासाठी घेतली होती। आज त्यांचे चिरंजीव जे उभाठा गटाचे उद्धव ठाकरे दुर्दैवानी मतांसाठी बॉम्बस्फोटाच्या आरोपीला आपल्या प्रचारात आणतायत। मला असं वाटतं बाळासाहेबांच्या आत्म्याला आज प्रचंड त्रास होत असेल। ज्या पद्धतीचं मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे बॉम्बस्फोटाच्या आरोपीचा सोबत घेऊ इच्छितात, हे अत्यंत घातक आहे। मला असं वाटतं की मुंबईत उद्धव ठाकरे नेमके कुणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत, ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत, की ते मतांच्या राजकारणासाठी बॉम्बस्फोटासारख्या आरोपीच्या सोबत राहायची त्यांची तयारी आहे? हे उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं पाहिजे। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे अमोल कीर्तीकरांनी भाजपचा हात असल्याचा आरोप केलेला आहे। लोकसभा निवडणुकीची तारीख जी आहे ती 20 मेला होणार आहे। मुंबईमध्ये मतदान होणार आहे, प्रचार सुरू झालेला आहे। अशातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू झालेल्या आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यावरती आता भाजपने आरोप केलेला आहे। बॉम्बस्फोटमधला एक आरोपी त्यांच्या प्रचारामध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे। या ट्विट मागची सत्यता काय आहे आपण स्वतः अमोल कीर्तीकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल? एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, नेमकं काय सत्य आहे या व्हिडिओ मागचं? मी आत्ताच मगाशी थोड्या वेळापूर्वी बघितलं, कारण या प्रचाराच्या व्यस्ततेतनं मला बाकीच्या गोष्टी बघता येत नव्हत्या। परंतु भाजपचं सध्या हेच चाललं आहे, मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला ठेवायचा आणि कुठेतरी एखादा उमेदवार जो धावत असेल त्याला बदनाम कसं करायचं त्याविषयी प्रयत्न करायचा। आता ज्यावेळेला आम्ही प्रचार करत असतो, जेव्हा प्रचार फेरी काढत असतो, त्यावेळेला हजारो लोक त्या ठिकाणी सहभागी होत असतात। त्यामुळे तो सहभागी झालेल्यांपैकी कोण कुठल्या पद्धतीचा आहे त्याची कल्पना आम्हाला नसते आणि आमच्या त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याचेही लोक असतात, सिव्हिलवरती असतात, ड्रेसमध्ये असतात। त्यांचं मला असं वाटतं ते काम आहे आणि जर का खरोखर जर का तो समाजाला घातक एखादी व्यक्ती जर का कुठल्या ठिकाणी फिरत असेल तर मला असं वाटतं पोलिसांनीच त्याला अटकायला पाहिजे होतं। आणि सध्या खातं हे फडणवीस साहेबांकडे आहे, गृह खातं। त्यामुळे या भाजपच्या नेत्यांनी त्यांनाच विचारलं पाहिजे की बाबा नक्की काय चाललं आहे या मुंबई महाराष्ट्रामध्ये। आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की कधीकधी मला असंही संशय येतो की भाजपचेच लोक तर नाही ना पाठवत आहेत मुद्दामून एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला पाठवायचं, त्या ठिकाणी फोटो काढायचे किंवा त्या ठिकाणी व्हिडिओ काढायचे आणि तेच बदनामीसाठी वापरायचे, असं काहीतरी षडयंत्र त्यांच्या माध्यमातून केलं जातं की असाही संशय मला या माध्यमातून येतोय। सर, तुम्ही आता उल्लेख केलात की कदाचित भाजपचं हे षडयंत्र असू शकतं। तुमच्या आता अनेक ठिकाणी प्रचार सुरू आहे, मात्र नेमक्या याच प्रचाराचा व्हिडिओ आणि हाच भाजपचा हाती कसा लागावा? मला असं वाटतं, म्हणूनच मला एक संशय असा येतोय की असं का त्याच वेळेला झालं। म्हणजे आता मला माहीत नाही की आज मी जवळजवळ 6 मतदारसंघामध्ये 44 वॉर्डामध्ये फिरतोय आणि गेले अनेक दिवस फिरतोय, जवळजवळ 2-2.5 महिने फिरतोय। म्हणजे कुठेतरी आता भाजपला हे कळलेलं आहे की या उत्तर पश्चिममधली जनता ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे उभे आहे, पर्यायाने उमेदवारून माझ्या पाठीमागे उभे आहे आणि आता मी जिंकण्याच्या परिस्थितीत चांगल्या मताधिक्याने असल्याकारणाने कुठेतरी बदनामी करायचं आणि कुठेतरी लोकांचं मन डायव्हर्ट करायचं। ॲक्च्युली लोकांसमोर तुम्ही काय मुद्दे घेऊन गेले पाहिजेत किंवा गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जे काही सांगितलं होतं लोकांना ते तुम्ही केलं आहे की नाही? 15 लाख आले का? नाही आले। दरवर्षी 2 करोड नोकऱ्या मिळाल्या का? नाही मिळाल्या। भाववाढ कमी झाली का? नाही झाली। महागाई कमी झाली का? नाही झाली। पेट्रोल, डिझेल, गॅस सगळं वाढलेलं आहे। मला असं वाटतं या माध्यमातून कुठेतरी लोकांचं मन डायव्हर्ट करायचं आणि लोकांना परत एकदा कुठेतरी धार्मिकतेच्या भावनेमध्ये किंवा कुठेतरी बदनामीच्या अनुषंगाने एखाद्या उमेदवाराला, एखाद्या माणसाला बदनाम करायचं, असंच माझ्यामध्ये चालू आहे। आणि हे लोकांनी हे ओळखलेलं आहे आणि यावेळेला मतदानाच्या माध्यमातून 100% लोक हे दाखवणार आहेत की आम्ही जे कमिटमेंट दिलेली आहे किंवा कमिटमेंट
पूर्ण करणाऱ्या मतदाराच्या बाजूने आहे, कमिटमेंट पूर्ण करणाऱ्याच उमेदवाराच्या आणि पक्षाच्या बाजूने राहणार, अशा पद्धतीचे मुद्दे आम्ही लक्षात घेणार नाही आहेत. धन्यवाद. आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल. जाणून बुजून हा व्हिडिओ ट्विट केला गेला आहे आणि यामध्ये भाजपचं षडयंत्र आहे असं ठाम मत अमोल कीर्तीकर यांनी दर्शवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.